नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी केली जाते आणि आज त्याच बाजरीच्या पिठाचे आपण मस्त खमंग थालपीठ बनवणार आहोत. आणि थालपीठाबरोबर खाण्यासाठी आपण एक अतिशय सोपी आणि खूप टेस्टी मुळ्याची रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. सगळ्यात आधी आपण थालपिठासाठी लागणारं वाटण बारीक करून घेऊया. त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लसूण टाकलेला आहे. लसूण मी थोडा जास्त वापरलेला आहे कारण लसणामुळे थालपिठांची चव खूप छान होते. मिरची आणि लसूण पटकन बारीक व्हावं यासाठी मी याच्यामध्ये मोठं मीठ टाकून घेत आहे. मिरची आणि लसूण बारीक केल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टाकत आहे 1 चमचा जिरी आणि अर्धा छोटा चम्मच आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि हे पण थोडंसं ठेचून घ्यायचं आहे. आता आपण थालपिठाचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी परातीमध्ये मी 2.5 कप बाजरीचं पीठ घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 मोठा चमचा बेसन पीठ घेत आहे. 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेत आहे. याच्यामध्ये अजून आपण 1 चमचा गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घेऊ शकतो. आता मी त्याच्यामध्ये 2 चमचे पांढरं तीळ टाकत आहे. 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि जे आपण वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. 1 चमचा मी त्याच्यामध्ये हळद टाकत आहे आणि चिमूटभर आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि हे सगळं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. थालीपीठाचं पीठ आपल्याला न जास्त पातळ मळायचं आहे, न जास्त घट्ट मळायचं आहे. मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. आपलं थालीपीठाचं पीठ तयार आहे. आता याच्यावरती कापड टाकून मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला आता मुळ्याची चटणी बनवून घ्यायची आहे. अतिशय सिंपल चटणीची रेसिपी आहे. एका बोलमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेत आहे, बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आणि बारीक चिरून घेतलेला मुळा टाकायचा आहे. फोडणीच्या भांड्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, हळद आणि हिंग टाकायचं आणि मस्त कडकडीत फोडणी बनवायची आणि ती याच्यामध्ये ओतायची. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि झाली आपली मुळ्याची चटणी तयार. ही जितकी सिंपल आहे तितकीच ती टेस्टी आहे, त्यामुळे तुम्ही ही नक्की बनवून पहा. आता आपण थालीपीठ बनवून घेऊया. त्यासाठी मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक रुमाल टाकलेला आहे किंवा आपण एखादं सुती कापडही टाकू शकतो. आता या रुमालावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ रुमालाला चिकटणार नाही. कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा, तो हातामध्ये व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर रुमालावरती ठेवून हाताने आपल्याला तो थापून घ्यायचा आहे. थालीपीठ थापून घेत असताना प्रत्येक वेळेस आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ पटकन थापलंही जाईल आणि त्याचं पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही. असं मस्त पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे काही होल्स बनवायचे आहेत. आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं. आता तो रुमाल घ्यायचा आणि तव्यावरती टाकायचा आणि पटकन पण अलगद तो तव्यावरून काढून घ्यायचा आहे. आता थालीपीठाच्या बाजूनी आणि त्याला जे होल्स बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर थालीपीठ पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचं.
भाजलेलं थालीपीठ प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यावरती मुळ्याची चटणी टाकायची किंवा आपण लोणचं घेऊ शकतो, दही घेऊ शकतो आणि असं मस्त गरम गरम थालीपीठ आपल्याला सर्व करायचं आहे. मी तुम्हाला अजून एक थालीपीठ बनवून दाखवते. मी परत एकदा रुमालावर पाणी टाकलेलं आहे. एक गोळा घेतलेला आहे छोटा आणि त्याला दोन्ही साईडनी पांढरं तेल लावून घेतलेलं आहे. तो गोळा आपल्याला रुमालावरती ठेवायचा आहे आणि परत एकदा मस्त पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थापलेल्या थालीपीठाला मी होल्स बनवलेले आहेत. तव्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला छान खरपूस भाजायचं आहे. थालीपीठ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. खूप जास्त ठेवली तरी थालीपीठ व्यवस्थित भाजलं जात नाही आणि खूप लो ठेवली तरी ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि थोडंसं पिठाळ लागेल. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मस्त थालीपीठ भाजून घ्यायचं. अशाच प्रकारे मी बाकीचीही थालीपीठ बनवून घेतलेली आहेत आणि ट्रस्ट मी इतकं खमंग आणि इतकं टेस्टी झालं होतं की रोज खाल्लं तरी कंटाळा येणार नाही. सो या थंडीमध्ये तुम्ही देखील अशा प्रकारची थालीपीठं नक्की बनवून पहा आणि तुम्ही बनवलेली थालीपीठं कशी झाली मला कमेंट करून सांगा. मी बनवलेला हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.